माध्यम अत्यंत प्रभावी असं झालेलं आहे. अगोदरच्या काळात चित्रपट होते. आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात आपण सुद्धा पाहिली. दादासाहेब फाळके हे या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. मुखपटापासून आज चित्रपट गेलेला आहे. आज हे नवीन जेव्हा आम्ही पाहतो, कॉलेजमधले मुलं या शॉर्ट फिल्म आहेत, डॉक्युमेंटरी हे बनवतात. आम्ही मागे शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना या ठिकाणी व्यासपीठ कॉलेजमध्ये जे असे आहेत होतकरू त्यांना उपलब्ध करून दिलेलं होतं. शासनाने सुद्धा 100 वर्ष चित्रपट सृष्टीचे झाले त्यावेळेस अशा पद्धतीचं शॉर्ट फिल्म आणि याची स्पर्धा ठेवून पुरस्कार सुद्धा दिले होते. आज आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की या क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न होत असताना आम्ही किती शासनाने केलं तरी त्यामध्ये अशा पद्धतीच्या संस्था जेव्हा समोर येतात तर त्यांना प्रोत्साहित करणं हे निश्चितच आमचं काम आहे. आणि ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे की आज या माध्यमातून त्यांनी यांचा उद्देश सुरुवातीला सांगितलं की मराठी चित्रपट ज्याला वितरणाच्या दृष्टिकोनातून संधी मिळावी जागतिक व्यासपीठावर, त्यांचा जो उद्देश आहे तो निश्चितच मला विश्वास आहे की या माध्यमातून मराठी चित्रपट हा जागतिक स्तरावर सुद्धा जाईल आणि त्याला त्या माध्यमातून संधी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या निमित्तानं जे काही इथे सांगितलं की जवळपास 97 शॉर्ट फिल्म इथे त्यांनी सहभाग घेतला, एंट्रीज केल्या. 34 काही देशातले विविध आलेले आहेत आणि हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे. निश्चितच चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालाय आणि शासन निश्चितपणे अशा सर्व उपक्रमांच्या मागे खंबीरपणे उभं राहील ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. सर्व विजेत्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि संस्थेच्याही भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी सर्व जे आहेत आपण पाहिलं, पोलंडचे सुद्धा स्वतः या ठिकाणी ते जे पुरस्कार्थी नव्हते पण त्यांच्या राजदूताच्या माध्यमातून सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि निश्चितच ही सर्वांच्या दृष्टिकोनातून गौरवाची बाब आहे. आणि या सर्व याच्यातून नवीन कलाकारांना, नवीन निर्मात्यांना एक प्रोत्साहन मिळेल हा सुद्धा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. कलेवर प्रेम करत कलेला किती योगदान देता येऊ शकतं आणि आपल्या क्षेत्रात किती मोठं होता येऊ शकतं याचं मला वाटतं एक प्रेरणास्त्रोत म्हणजे नाना पाटेकर साहेब. मी त्यांना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. असं काहीतरी विचित्र ऐकलं स्वतःबद्दल की माझ्याबद्दल कसं रिॲक्ट व्हायचं. सगळ्यात महत्वाची बाब तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी की अशा पद्धतीचे अवॉर्ड्स दिले जात नाही जे तुम्ही खरंच छान सुरुवात केली. टीव्ही आपलं दूरदर्शनचं बाकीची मंडळी जी बरोबर आहेत त्यांचे आभार एवढ्यासाठी की ज्यावेळी वाटचाल करत असताना सुरुवातीच्या वाटचालीमध्ये तुम्ही बरोबर आहात. एकदा मंडळी इथे पोचल्यानंतर भरपूर मंडळी बरोबर असतात ना, पण तुम्ही ह्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बरोबर आहात त्याच्याबद्दल तुमचा खरंच आभारी आहे. निश्चितपणे हे पुढे जाऊन फार मोठा अवॉर्ड होणार आहे याची मला खात्री आहे. कारण या पद्धतीची स्पर्धा तुम्ही निवडलेली आहे ती फार रेअर आहे आणि त्यामुळे तुमचं खरंच मनापासून